Special gratitude to Radhika Pati Prabhu and all of the many people who have spent so many months organizing, arranging for all of us to be here today. श्रीमान राधिकापती प्रभू आणि असंख्य भक्तांनी अनेक महिने तयारी करून आपण सर्वांसाठी ही एक योजना केली, इथे आयोजन केलंय. त्यांच्याप्रती पण मी खूप कृतज्ञ आहे. Very special gratitude to each and every one of you who have personally come to participate. आणि खास करून इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीप्रती मी स्वतः वैयक्तिक कृतज्ञ आहे की तुम्ही इथे स्वतः सहभाग घेतलाय आजच्या या कार्यक्रमात. Today there are several very special festive events happening. आजच्या दिवशी खूप महत्त्वाचे असे सण आपण इथे साजरी करतोय. It is Makara Sankranti, the day that the sun enters into its journey to the north. पहिला दिवस म्हणजे आज मकर संक्रांती आहे. आजपासून सूर्य हे उत्तरायणाकडे जातात. On this day we are celebrating the Rath Yatra of Sri Jagannath Dev. आज आपण श्री जगन्नाथ यांची रथयात्रा देखील साजरा करत आहोत. Both of these events have a special connection to the holy place Kurukshetra. आणि या दोन्ही घटनांचे कुरुक्षेत्र या पवित्र ठिकाणशी एक खास संबंध आहे. I would like to very briefly explain. माझी अशी इच्छा आहे की मी थोडक्यात याबद्दल काही आज सांगतो. The first verse of Sri Bhagavad Gita, Dharmakshetre Kurukshetre Samaveda Yayutshava Mamaka Pandavaschaiva Kimakurvati Sanjaya, sets the whole stage for Bhagavad Gita to be spoken and for the battle that's about to be ensued. भगवद्गीतेच्या पहिल्या श्लोकातच कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र असा उल्लेख केला आहे. याने आपल्याला कळतं की भगवद्गीतेमध्ये आपल्याला भगवंत काय सांगणार आहेत आणि तिथे जे युद्ध होणार आहे त्याबद्दलही आपल्याला माहिती मिळते. Dhritarashtra, the elderly blind king, was asking his minister Sanjay, what is happening in Dharmakshetra, this land of holiness, a land of dharma, Kurukshetra. धृतराष्ट्र डोळ्यांनी आंधळे आहेत म्हणून आपल्या संजयाला विचारतायत, धर्मक्षेत्री कुरुक्षेत्रे काय होतंय हे मला तू सांग. He was very worried for his sons, led by Duryodhana. आपल्या मुलांप्रती त्यांना खूप काळजी होती, खास करून दुर्योधनाप्रती. Because they were motivated by arrogance, envy, and greed. कारण त्यांच्या मुलांचा प्रेरणा होती उद्धटपणा आणि दुसऱ्यांना त्रास देण्यामध्ये. Those qualities hardened their hearts in such a way through their anger. They were willing to even kill their well-wishing loved ones, the Pandavas. द्वेषामुळे त्यांचं हृदय एवढं कठोर झालं होतं आणि त्यामध्ये एवढा क्रोध निर्माण झाला होता की त्यांचं हित शुभ चिंतन करणारे पांडवांना देखील ते मारायला कमी करत नव्हते. Yudhisthira is also going by the name Dharmaraj because he was the very personification of dharma or goodness. युधिष्ठिराला बरेच वेळा धर्मराज म्हणून उल्लेख होतो कारण युधिष्ठिराचं व्यक्तिमत्व हे धर्मानी बनलेलं होतं. For this reason, Dhritarashtra was very worried because a holy place like Kurukshetra has great spiritual potency
and naturally empowers people who are pious and holy. आणि याच कारणासाठी धृतराष्ट्राला खूप चिंता होती, कारण धर्मक्षेत्र असल्यामुळे तिथे धार्मिक लोकांना किंवा धर्माचं आकलन करणाऱ्या लोकांवर विशेष प्रभाव होईल. This put his son as a disadvantage, and he was very worried about this. आणि धर्मक्षेत्रामुळे दुर्योधनाला एक नुकसान होणार होतं आणि मग हीच धृतराष्ट्राच्या चिंतेचं कारण होतं. If this battle was about to take place in London or New York, he would not have been so worried. But a holy place like Kurukshetra, very difficult. हेच युद्ध जर विश्वात अजून कुठल्या विश्वविख्यात शहरामध्ये जर झालं असतं तर धृतराष्ट्राला अधिक चिंतेची गरज नव्हती, पण धर्मक्षेत्री होत होतं म्हणून त्यांना फार चिंता होती. It also represents the very subject of the Bhagavad Gita. आणि धर्मक्षेत्र यावरून दुसरा एक शब्द आहे धर्म, त्यातून भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण काय बोलणार आहेत याचा पण मुख्य विषय आपल्याला समजतो. Yudhisthira represents dharma, humility, generosity, austerity, honesty, and love for Krishna. तपस्या, शुद्धता, निर्मत्सर्य आणि खास करून भगवंतांप्रती प्रेम याचे प्रतीक आहेत युधिष्ठिर महाराज. The Kurus represent adharma, greed, envy, selfishness, and a total disconnection from the will of God. आणि दुर्योधन आणि कौरव हे स्वार्थीपणा, अहंकार आणि विशेष म्हणजे भगवंतांपासून संबंध नसल्याचे हे प्रतीक आहेत. Both of these influences are within the heart of every human being. आणि या दोन्ही भावना इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये विराजमान आहेत. The Bhagavad Gita teaches each of us have a divine nature and a demoniac nature. भगवद्गीतेनुसार आपण सर्वांमध्ये दोन, एक दिव्य आणि एक आसुरी प्रवृत्ती, या दोन्ही प्रवृत्ती उपस्थित आहेत. Yuyutsava means that our spiritual side and our selfish materialistic side are in battle against each other when we take to the spiritual path. युयुत्सवः या शब्दाचा अर्थ आहे आपण जेव्हा धर्माच्या मार्गावर चालतो, आध्यात्मिक जीवन जगतो, तेव्हा आपला स्वार्थीपणा आणि निस्वार्थीपणा, दिव्यपणा आणि आसुरीपणा यामध्ये द्वंद्व निर्माण होतं. Bhagavad Gita teaches us how to live in harmony with our spiritual nature and how to defeat the selfish, egoistic tendencies that are within us. भगवद्गीता आपल्याला शिकवते की आपल्यामध्ये असलेल्या दिव्यत्वेला आपण कसा वाव द्यावा आणि स्वार्थीपणाला कसा आपण हळूहळू संकुचित करावं. Enlightenment over darkness. कुठल्याही परिस्थितीमध्ये Daivihyeshu gunamayi mama maya duratyaya mamevam ye prapadyante mayam etattarandite. These material tendencies within us and all around us are very, very difficult to overcome. भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की हे वाईट गुण आहेत आपल्यामध्ये, त्यांना मात करणं हे खूपच कठीण आहे. But Krishna tells that one who takes shelter of me can easily cross beyond. पण श्रीकृष्ण सांगतात जे माझी शरण घेतात ते फार सहजपणे याला पार करू शकतात. Manmana bhavamad bhakto madhyajim namaskuru mam evaishashi satyam te pratijani priyoshime. How to take shelter of Krishna is very simple. Always think of me, Krishna tells. Become my devotee, worship me and offer your homage unto me. In this way you will come to me without fail. मग एक प्रश्न पडतो की भगवंतांना शरण कसं जावं. तर श्रीकृष्ण सांगतात खूप सोपं आहे, माझं नाम स्मरण करा, मला नमस्कार करा, माझे भक्त बना, आणि असं जर आपण जीवन जगलो तर या जीवनाच्या शेवटी आपण नक्की भगवंतांकडे जाऊ. Ananyas chintayanto mam yejana paryupashate tesham nityapayuktanam yogakshemam vahamyaham.
whatever our situation, whatever our past, whatever our habits may be, are no disqualification if we simply turn to the shelter of the Supreme Lord. आपला इतिहास काही असू दे, आपल्या सवयी काही असू दे, पण आपण जर भगवंतांकडे आज वळलो तर आपल्या जीवनात नक्कीच एक अविस्मरणीय परिवर्तन होऊ शकतं. Krishna promises that for one who takes shelter of me, I will preserve whatever little you have, and I will subsidize whatever you lack. श्रीकृष्ण आपल्याला आश्वासन देतात, जर आपण श्रीकृष्णांचे भक्त झालो तर ज्या ज्या जीवन उपयोगी, आध्यात्मिक जीवन उपयोगी ज्या गोष्टी आहेत त्यांचं ते रक्षा करतील आणि ज्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत ते आपल्याला देतील. The Bhagavad Gita teaches so many subjects. भगवद्गीतामध्ये अनेक विषयांवर विश्लेषण आहे. Ishvara, what is the nature of the supreme truth, the cause of all causes? ईश्वर म्हणजे काय, ईश्वर तत्व म्हणजे काय, What is the nature of the jiva, the living entity, the living force within the body of all beings? प्रत्येकाच्या शरीरामध्ये राहणारी आत्मा याचे गुण काय यावरही विश्लेषण आहे. What is the nature of prakriti, or this whole material existence? आपल्याला दिसणारी ही भौतिक प्रकृती काय आहे यावरही चर्चा आहे. Time, the all-powerful influence that is changing everything at every moment. प्रत्येक क्षणी प्रत्येक वस्तूला बदलणारा काळ म्हणजे काय यावरही चर्चा आहे. And karma, the law of nature wherein for every action there is an equal reaction. How are all these 5 primary subjects interconnected with one another, and how could we attain the ultimate perfection of liberation from suffering? आणि पाचवा विषय आहे कर्म, म्हणजे चांगलं केल्यावर चांगलं होतं आणि वाईट केल्यावर वाईट होतं, आणि या पाचही तत्वांवर एकमेकांशी काय संबंध आहे आणि आपण या पाचही तत्वांना समजून या जीवनातून, भौतिक जीवनातून बाहेर कसं पडायचं यावरही चर्चा आहे. Beyond liberation for suffering, Krishna tells that an intelligent person finds happiness within. They're enlightened within, illumined within. श्रीकृष्ण म्हणतात एक खरा ज्ञानी व्यक्ती हा भौतिक दुःखांच्या पलीकडे आतमध्ये सुख शोधतो, स्वतः आतमध्ये. Sarvadharman parityajya mam ekam sharanam vraja. Aham tvam sarvapapibhyo mokshayishamimasujaha. Sharanagati, to take shelter of the Lord with a humble and sincere heart, is the very essence and conclusion of the Bhagavad Gita. आणि भगवद्गीतेचा सार काय आहे की श्रीकृष्णांची नम्रपणे आणि प्रामाणिकपणे आपण शरण घ्यावी. To take shelter of the Lord means to live in harmony with the will of the Lord. आणि शरणागती घेणं म्हणजे श्रीकृष्णांचे जे वचन आहे, त्यांची इच्छा आहे त्याप्रमाणे आपलं जीवन जगणं. Atham bhumbir vijastreshtas varnashrama vibhagasha swanustatasya dharmasya samsadir haritoshanam. Whatever our occupation may be, whatever our social position, the real success we should be striving for is that through our thoughts, our words, and our actions, Lord Hari is pleased. आपला व्यवसाय काही असू दे, आपली दिनचर्या काही असू दे, पण आपण एक ध्यास घेतला पाहिजे की आपल्या विचारातून, आपल्या बोलण्यातून आणि आपल्या क्रियातून आपण श्रीकृष्णांना संतोष देतोय का, त्यांना समाधान देतोय का. After this sacred and holy conversation between Arjuna and Krishna, the Kurukshetra battle began. श्रीकृष्ण आणि अर्जुना यामधला दिव्य संभाषण जेव्हा संपलं तेव्हा कुठे मग युद्ध सुरू झालं. The Pandavas were victorious. पांडवांचा विजय झाला. The Kurus had greater strength, much larger army, better artillery. The Pandavas only had one real resource. They were fighting for Dharma, and therefore they had Krishna on their side. प्रत्येक भौतिक दृष्टीने, सैन्याच्या दृष्टीने, इतर दृष्टीने पण कौरवांची संख्या ही खूप जास्ती होती, पण
कमकुवत असलेल्या पांडवांकडे एक व्यक्ती मात्र फार छान होते, ते होते श्रीकृष्ण, कारण ते धर्माच्या मार्गावर आचरण करत होते. Kaunteya pratijanihi na me bhakta pranashyati. Krishna promises in Gita, my devotee will never perish. श्रीकृष्ण सांगतात गीतेमध्ये, माझ्या भक्ताचं कधी नुकसान किंवा त्याचा नाश होत नाही. The Mahabharata continues and Srimad Bhagavatam focuses on what happened after. Yudhisthira Maharaj went back to Hastinapur and now he is the unrivaled king. श्रीमद भागवतात वर्णन आहे की भगवद्गीतेच्या कुरुक्षेत्रानंतर काय झालं, तर युधिष्ठिर महाराज हस्तिनापूर नगरीचे सम्राट आहेत, पूर्ण पृथ्वीचे सम्राट आहेत. After so many years of being persecuted, death threats, he was in utter poverty, living in the jungles. Now he's sitting on the royal throne in the most glorious palace on earth. अनेक वर्ष तपस्या केल्यानंतर, अज्ञातवास, वनवास हे सगळं सहन केल्यानंतर आज कुठे युधिष्ठिर महाराज एका मोठ्या सिंहासनावर बसलेत. But being such a soft-hearted, humble man, he felt distressed. पण युधिष्ठिर महाराज आहेत ते, म्हणून ते नम्र आहेत, आणि एवढं सगळं ऐश्वर्य मिळूनही त्यांचं मन हे खिन्न आहे, दुःखी आहे. So many people were killed in this battle. So many ladies are widows. So many children are fatherless because of me. हे सर्व माझ्यामुळे झालंय. अनेक महिला विधवा झाल्यात, अनेक पुरुष मरण पावलेत. हे सर्व माझ्या स्वार्थामुळे झालंय. Although there was absolutely no fault in him, he took all the blame singly. त्यांचा काहीही दोष नसताना त्यांनी पूर्ण युद्धाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर स्वीकारली. Great sages like Vyasadeva tried to console him philosophically, socially, logically. अनेक ऋषीमुनींनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना विनवण्या करायचा प्रयत्न केला. Even Krishna strived to heal his burning heart. त्यांच्या दुःखी हृदयाला मलम लावायचा प्रयत्न श्रीकृष्णांनी स्वतः पण केला. But he simply couldn't live with himself. पण युधिष्ठिर महाराज काही हे समजू शकले नाही. Because Ishvara Sarva Bhutanam Hrideshya Arjuna Tishtati. Krishna is in the heart of every living being as the Paramatma. श्रीकृष्ण हेही सांगतात गीतेत की मी प्रत्येक व्यक्तीच्या हृदयामध्ये परमात्म्याच्या रूपात आहे. Sarvasya chaham hridishani vishtom tasmitir jnanam apohanam cha. He's the source of remembrance, knowledge and forgetfulness. श्रीकृष्ण सांगतात की माझ्यामुळेच स्मृती होते आणि माझ्यामुळेच विस्मरण देखील होतं. Krishna in his heart did not allow Yudhisthira to understand what Krishna was saying standing right in front of him. श्रीकृष्ण बाह्य रूपात स्वतः युधिष्ठिर महाराजांना एक शिकवण देत आहेत, पण तेच श्रीकृष्ण परमात्म्याच्या रूपात त्यांच्या हृदयात आहेत आणि त्यांना ते स्वीकारायची इच्छा प्रकट करत नव्हते. त्यांना ते समजत नव्हतं. Why? असं का झालं? Madbhakta Pujabhyadika. Because Krishna wants to see his devotee worshipped even more than being worshipped himself. असं का झालं? कारण श्रीकृष्णांची इच्छा आहे माझ्यापेक्षा जास्ती माझ्या भक्ताला महत्त्व मिळावं. Krishna gave Arjuna the complete credit for winning the battle. श्रीकृष्णांनी महाभारत जिंकायचं संपूर्ण श्रेय अर्जुनाला दिलं. And he wanted to give eternal glorification for his devotee for enlightening Yudhisthira Maharaj. आणि त्यांच्या अजून एका भक्ताला श्रीकृष्णांना श्रेय द्यायचं होतं की तुम्ही युधिष्ठिर महाराजांना शिकवा, त्यांना समज घालवा. That devotee is Bhishma. हे भक्त आहेत भीष्म. He was the general, the commander-in-chief of the Kurus fighting against Krishna and the Pandavas. पण जरी ते भक्त आहेत, पण श्रीकृष्णांविरुद्ध पांडवांविरुद्ध लढणाऱ्या कौरव सैन्याचे ते सेनापती होते. For mystical reasons he did that. याचे कारण फार सूक्ष्म कारण आहेत. Bhishma loved Yudhisthira and longed to see him on the throne, but he fought against him.
एका दृष्टीने बघा, भीष्म हे युधिष्ठिरा विरुद्ध लढले, पण त्यांची स्वतःची इच्छा होती की युधिष्ठिराने राजसिंहासनावर बसावं. Bhishma loved Krishna with all his heart, mind, and soul, but yet he was on the other side against Krishna. भीष्मांचं श्रीकृष्णांवरही संपूर्ण प्रेम आहे, पण युद्धभूमीवर ते श्रीकृष्ण विरुद्ध लढतायत. Why? का बरं असं? Krishna within his heart wanted to show the world for all time to come that even the most intelligent, the most powerful, undefeatable, strong person in all of the creation will lose if he's not on the side of Dharma and Bhagavan. याचं एकच कारण आहे, श्रीकृष्णांना सांगायचं होतं, कुठलाही व्यक्ती कितीही बुद्धिमान असू दे, कितीही शक्तिशाली असू दे, त्याचा आजपर्यंत कधीही कुठल्या युद्धात पराजय झालेला नसेल, तरी पण जर तो धर्माविरुद्ध आणि भगवंतांविरुद्ध असेल तर त्याचा पराजय हा निश्चित आहे. To make this lesson graphic, Krishna taught it through the most powerful man in the universe, Bhishma. श्रीकृष्णांना ही शिकवण आपल्याला सर्वात स्पष्ट दिसणाऱ्या उदाहरणाद्वारे द्यायची होती, म्हणून त्यांनी भीष्माची निवड केली. Bhishma was left in the battlefield of Kurukshetra. His body was filled with arrows. From his neck to his toes, you couldn't put a finger between two arrows. There were so many. आणि हेच भीष्म, ज्याचा कधी पराजय झाला नव्हता, युद्धभूमीवर त्यांच्या पूर्ण एका शरशय्येवर, बाणांच्या शय्येवर झोपले होते. असं म्हणतात की 2 बाणांमध्ये एक बोट टाकायची He was जागा नव्हती. such a great yogi that he had the boon that he would only die by his own will. त्यांना इच्छा मृत्यूचं वरदान होतं. He did not want to leave his body without seeing Krishna. आणि म्हणूनच ते या दुःखी अवस्थेत पण श्रीकृष्णांच्या दर्शनासाठी वाट बघत होते. Krishna wanted Bhishma to be glorified as the one who has enlightened Yudhisthira. He told Yudhisthira, let us go to Kurukshetra. Bhishma will answer all your questions. आणि भीष्माच्या या प्रेमाचा प्रतिसाद म्हणून श्रीकृष्णांनी पण अशी इच्छा व्यक्त केली की युधिष्ठिराच्या मनामध्ये ज्या शंका आहेत त्याचं उत्तर केवळ फक्त भीष्म देऊ शकतात. Krishna arranged all the Pandavas to ride from Hastinapur to Kurukshetra in the most magnificent royal chariots. श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला सांगितलं, सर्व पांडवांना सांगितलं, तुम्ही सर्व दागदागिन्यांनी सुसज्ज व्हा आणि फार एका सुंदर एका पद्धतीने हस्तिनापूरवरून कुरुक्षेत्राला जा. And they brought great sages like Narada and Dhaumya, the guru for the Kurus and the Pandavas. फक्त भौतिक ऐश्वर्य नव्हतं तर आध्यात्मिक ऐश्वर्य देखील होतं. तिथे नारद मुनी, धौम्य ऋषी असे अनेक ऋषी आणि संत देखील होते. Because Krishna wanted Bhishma to see the happiness, to feel the happiness of seeing the Pandavas in their full glory. कारण श्रीकृष्णांच्या मनात एकच इच्छा होती, भीष्मानी पांडवांना राजसिंहासनावर ऐश्वर्य आणि ऋषी मुनींसोबत नीट बघावं. They arrived in Kurukshetra. आणि अशा परिस्थितीमध्ये सर्व पांडव हे कुरुक्षेत्राला पोहोचले. In January, it's very cold. जानेवारी महिन्यात तिथे फार थंडी असते. Bhishma was laying in the dirt भीष्म हे चिखलात होते. His body filled with sharp arrows going through from the front to the back. समोरून पाठीमागे निघणारे अनेक बाण त्यांच्या शरीराला त्यांनी छिन्न केलं होतं. Very painful. फार दुःखी अवस्था होती त्यांची. He was there for many days. There's no food, there's no water, there's no one around. अनेक दिवसांसाठी या परिस्थितीमध्ये भीष्म होते. जेवायला काय नाही, पाणी नाही, आजूबाजूला एक व्यक्ती देखील नाही. But Krishna wanted to fill the innermost desire of Bhishma. पण श्रीकृष्णांना आपल्या भक्ताची एक इच्छा पूर्ण करायची त्यांना इच्छा होती. That he could meditate on his beautiful form at the time of death. भीष्मदेवांची इच्छा होती की मरणासमयी मी श्रीकृष्णांच्या दिव्य रूपावर ध्यान करीन. The Shantaparava of Mahabharata
is thousands of verses of the instructions of Bhishma to Yudhishthir Maharaj. महाभारतामध्ये भीष्मानी युधिष्ठिराला जे शिकवण दिली आहे, लाखो श्लोक आहेत त्यामध्ये. He explains him the principles of Sanatan Dharma for people of all various occupations in life. समाजामध्ये विविध व्यवसायात किंवा विविध परिस्थितीमध्ये असणाऱ्या लोकांना सनातन धर्म कसं पालन करू शकतात यावर त्यांनी शिकवण दिली आहे. He taught not only the duties, but the character of a person on the path of true dharma. आपण फक्त बाह्य रूपाने कर्तृत्ववान कसं बनवावं हे नाही, तर चारित्र्य पण कसं स्वीकारावं हे यावरही त्यांनी चर्चा केली आहे. That great personality who had spoken thousands and thousands of instructions on thousands of subjects and was victorious on thousands of battlefields, saw that the sun was now moving in its northern direction. आणि असे हे व्यक्ती भीष्म, ज्यांनी हजारो श्लोक बोलले आहेत, हजारो शिकवण दिली आहे आणि ज्यांनी हजारो युद्धांमध्ये कधीही पराजय स्वीकारली नव्हती, त्यांनी मग बघितलं की सूर्यानी उत्तरायण सुरू केलंय. According to Sri Bhagavad Gita and according to the yoga scriptures, this is a very auspicious time to die. भगवद्गीतेनुसार आणि योगशास्त्रानुसार उत्तरायणाचा वेळ ही मरणासाठी फार शुभ वेळ आहे. Krishna tells in Bhagavad Gita, "Na jayate mriyate va kadachit," that the Atma, the soul, the living force within us, is never born and never dies. It is primeval. It is eternal. श्रीकृष्ण सांगतात भगवद्गीतेत की आत्मा हा कधी मरत नाही, त्याचा कधी जन्म होत नाही, नित्य शाश्वत आहे आत्मा. Vasamsi janani yatha vihaya. Death is when we shed the clothing of this particular body to enter into another. मृत्यू म्हणजे आत्मा जेव्हा या शरीराचे वस्त्र सोडून नवीन वस्त्र स्वीकारतो. When Bhishma saw the Makara Sankranti, he gazed upon Krishna. भीष्मांनी जेव्हा मकर संक्रांतीचं दर्शन केलं तेव्हा त्यांनी मग श्रीकृष्णांच्या रूपाचं दिव्य दर्शन केलं. His eyes flooding with tears of love for Krishna. अश्रू वाहू लागले, प्रेमाचे अश्रू. Krishna stood just beside Bhishma. श्रीकृष्ण हे भीष्मा जवळ गेले. With his thinking, his feeling, his willing, his heart, his soul, he totally absorbed himself on meditating on the beautiful form of Krishna. आपल्या संपूर्ण अंतःकरणात त्यांनी एकच ध्यास घेतला की आता मी श्रीकृष्णांवर स्मरण करीन, त्यांच्यावर ध्यान करीन. And offered a prayer. आणि एक प्रार्थना अर्पण केली त्यांनी. He was that Krishna, he's unborn, he's undying, he's the supreme source of everything that exists. श्रीकृष्णांचा कधी जन्म होत नाही, श्रीकृष्णांचा कधी मृत्यू होत नाही, सर्व दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या वस्तूंचे ते स्रोत आहेत. Although he's the source of all material existence, he's never affected by material existence. आणि जरी ही भौतिक प्रकृती त्यांच्यापासून उत्पन्न होते, पण त्याचा प्रभाव कधी श्रीकृष्णांवर होत नाही. Aham sarvasya prabhavo mata sarvam pravartate iti matva bhajante mam buddha bhava samanvitaha. Krishna tells, I'm the source of all material and spiritual worlds. Everything emanates from me. सर्व भौतिक जग आणि सर्व आध्यात्मिक जग हे माझ्यापासूनच उत्पन्न होतात असं श्रीकृष्ण 10व्या अध्यायात सांगतात. Aham bija pratapita. I'm the father, I'm the mother of all living beings. मीच सर्व योनींचा पिता आहे, बीज प्रदान करणारा. Mamaivam so jiva loke jiva bhutana. Sanatana. Every living being is a little part and parcel of me, like a sun ray is to the sun.
सारे जीवजंतू हे माझ्या अंश आहेत. Every living being, Jivara Swarupoy Krishna Nityadas, is an eternal servant of Krishna. आणि म्हणूनच प्रत्येक जीवात्मा हा शाश्वत रूपाने श्रीकृष्णाचा दास म्हणून आहे. Nityasiddha Krishna Prema Sadhya Kabunoi. That love for Krishna is dormant within every living being's heart. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये श्रीकृष्णांप्रती भगवंतांप्रती जे प्रेम आहे ते नेहमीच विराजमान असतं. And all the conflict and all the suffering and all of creation is only because we have forgotten our eternal love for Krishna that's within us. आणि आपल्या मनामध्ये राहणाऱ्या या प्रेमाला जेव्हा आपण विसरतो तेव्हा आपल्या जीवनात दुःखांची सुरुवात होते. Because when we love Krishna, when we awaken to our true nature, we see that every living being is a sacred child of Krishna, that Krishna is in the heart of everyone, and we are respectful, compassionate to all beings. भगवंतांप्रती जेव्हा खरोखर ते प्रेम जागृत होतं तेव्हा आपण बघतो प्रत्येक जीवात्मा हा श्रीकृष्णांशी संबंधित आहे आणि आपण प्रत्येक जीवाप्रती आपला आदर आपलं प्रेम प्रकट करतो. Bhishma was explaining this, or in his prayers, this beautiful philosophy of Achintya Bheda Bheda Tattva. आणि भीष्म अचिंत्य भेदाभेद तत्व यावर काही आपल्याला सांगतात. But yet that same one supreme descends into this world, yada yada hi dharmasya, just to attract the hearts of the people trapped in this world. आणि तेच दिव्य भगवंत जे सर्व प्रकृतीचे स्रोत आहेत ते एका व्यक्तीच्या रूपात आपल्या समोर इथे प्रकट होतात. यदा यदा ही धर्मस्य. Although he's the almighty source of Virat Rupa, the universal form, he agrees to be subordinate to the love of his devotee. जरी श्रीकृष्ण हे विराट रूपाचे स्रोत आहेत पण ते श्रीकृष्ण सर्व शक्तिशाली श्रीकृष्ण हे आपल्या भक्ताच्या प्रेमाच्या अधीन होतात. Bhishma was remembering in his meditation how Krishna was the chariot driver for his devotee Arjuna. आणि भीष्मदेव याचं स्मरण करतायत कसे श्रीकृष्ण हे पार्थसारथी बनले. Arjuna ordered Krishna. He commanded Krishna, take my chariot between the armies. I want to see who is assembled. युद्धाच्या सुरुवातीला अर्जुनानी श्रीकृष्णांना आज्ञा दिली माझा रथ त्या दिशेने घेऊन जा. Krishna obeyed. आणि श्रीकृष्णांनी ते एका साधारण व्यक्तीसारखं एका साधारण सारथ्याने सारखं स्वीकारलं. God doesn't have to obey anyone. भगवंत कोणाचंही आज्ञापालन करायची इच्छा नाही किंवा गरज नाही त्यांना. His greatest joy is to be subordinate to obey his devotee. पण या स्वतंत्र ईश्वराचा परम आनंद आहे आपल्या भक्ताच्या आज्ञापालन करणं. That is rasa. That is loving exchange. याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात रस. And it was there between those two armies that Krishna spoke Bhagavad Gita. Bhishma is remembering. आणि श्रीकृष्णांनी या प्रेमापोटी भगवद्गीता बोलली आणि भीष्मांना हे सगळं स्मरण होतंय. And during the battle, Krishna promised before that he would not lift a weapon and he would not fight in the battle. He would simply be a driver. आणि युद्धाच्या सुरुवातीला श्रीकृष्णांनी शपथ घेतली होती मी कुठलंही शस्त्र उचलणार नाही, मी कोणाशी युद्ध करणार नाही, मी फक्त एक सारथी बनीन. But Bhishma, he knows Krishna's heart because he loves Krishna so deeply. पण भीष्म श्रीकृष्णांना प्रेम करतात म्हणून त्याच्या हृदयाला जाणतात. He knew that Krishna would be very happy to break his own promise to protect his devotee. आणि म्हणून त्यांना माहिती आहे श्रीकृष्ण आपण दिलेली शपथ आपल्या भक्ताला वाचवण्यासाठी तोडतील यामध्ये श्रीकृष्णांचा पण आनंद आहे. Krishna tells Arjuna, you declared Arjuna, Kaunteya pratijane mehina me bhakta pranashiti. You declare it that I will protect my devotee. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात तू हे आव्हान दे पूर्ण जगाला की माझ्या भक्ताचा नाश कधी होणार नाही. Bhishma was fighting Arjuna. आणि भीष्मानी ठरवलं आज मी अर्जुनाशी लढणार. Shooting arrows. He broke the chariot practically. Arjuna was on the ground.
He was on the verge of death. Bhishma was so much a greater fighter and more powerful than even Arjun. एका पाठोपाठ एक तीर मारून भीष्मदेवांनी अर्जुनाची परिस्थिती फारच कठीण केली. त्याचा पूर्ण रथ तोडून टाकला आणि अर्जुनाची जणू काही त्वरित मृत्यूच होणार होती. Bhishma totally defeated Arjuna. He was seconds away from death. भीष्मानी पूर्णरित्या अर्जुनाचा पराजय केला आणि काही क्षणांमध्ये अर्जुनाचा मृत्यू होणार होता. But Bhishma had complete faith in Krishna. पण भीष्मदेवांवर श्रीकृष्णांचा पूर्ण विश्वास आहे. Krishna became so angry. He jumped off the chariot, he picked up a chariot wheel and charged at Bhishma with red, hot eyes of anger. श्रीकृष्ण हा दृश्य बघून एवढे क्रोधित झाले, त्यांनी रथावरून उडी मारली, एक रथाचा तुटलेला चाक हातात घेतला आणि भीष्मदेवावर धावून निघाले. Bhishma, laying down, is remembering this beautiful form of Krishna with his hair covered by the dust from the hooves of the horses and the chariots and the elephants. आणि भीष्मदेवांना हा दृश्य आठवतोय की कसे श्रीकृष्ण माझ्यावर एक रथाचा चाक घेऊन धावत आले आणि त्यांच्या केसांवर पूर्ण धूळ होती. And to offer as a kshatriya, as a warrior, to offer his love to Krishna, he shot arrows into Krishna's body and made him bleed. आणि भीष्मदेवांनी पण ही परिस्थिती बघून श्रीकृष्णांवरही हल्ला केला आणि त्यांच्यावरही बाण मारले आणि श्रीकृष्णांच्या दिव्य शरीरातून रक्त वाहू लागलं. Krishna's bhavagrahi Janardana. He doesn't accept just the thing that's offered, he accepts the love in which it's offered. श्रीकृष्ण हे भावग्राही आहेत म्हणून केवळ आपण अर्पण केलेली वस्तू बघत नाही, तर आपण कुठल्या भावनेने अर्पण करतोय यावर त्यांचं लक्ष अधिक असतं. When you or me, with love and devotion, offer very fragrant, soft, sweet flower petals to Krishna. आपण जर प्रेमाने सुगंधी कोमळ पुष्प जर आपण श्रीकृष्णांना अर्पण केले तर Patram pushpam palam toyam yome bhakta prayachati. If we offer it with love and devotion, Krishna feels so happy. आपण जर प्रेमाने श्रीकृष्णांना अर्पण केले तर श्रीकृष्णांना फार मनापासून आनंद होतो. Bhishma was offering sharp arrows into Krishna's body with pure love and devotion. आणि भीष्म आपण जसे पुष्प अर्पण करतो तसे बाण अर्पण करतात श्रीकृष्णांना. And Krishna was feeling it just like flower petals. आणि श्रीकृष्णांना असा भास होत होता की हे जणू काही पुष्पाचे पाकळ्या आहेत. And he kept running toward Bhishma with the chariot wheel in his hand. आणि रथाचा चाक घेऊन श्रीकृष्ण भीष्मावर मारा करतायत. When Krishna was just at the verge of crushing Bhishma, Bhishma lovingly surrendered. आणि श्रीकृष्ण शेवटचा हल्ला करणार होते आणि भीष्माला मारणार होते, तेव्हा भीष्मानी पण श्रीकृष्णांची शरणागती स्वीकारली. And Bhishma was so happy. आणि भीष्मदेवांना परम आनंद झाला. But even more happy than Bhishma was Krishna. पण या परमानंदापेक्षाही जास्ती आनंद होता श्रीकृष्णांचा. Bhishma's love is so great it conquered Krishna and he had to break his own promise to protect his devotee Arjun's promise. आणि भीष्मदेवांचं प्रेम एवढं प्रगाढ आहे की त्यांच्या प्रेमामुळे श्रीकृष्णांनी स्वतःची शपथ देखील तोडली. In the bed of arrows, Bhishma is thinking and praying, how wonderful is Krishna conquered by his devotees' affection. आणि भीष्मदेव यावर मनन करतायत, श्रीकृष्ण कसे अद्भुत व्यक्ती आहेत, त्यांनी आपली शपथ तोडली अर्जुनाला वाचवण्यासाठी, आपल्या भक्तावर प्रेम आहे म्हणून. He's laying in Kurukshetra and he remembers the gopis of Vrindavan. आणि हे भीष्मदेव कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर गोपींचं प्रेम स्मरण करतायत. The supreme of all lovers of Bhagavan. गोपी हे सर्वोच्च भक्त आहेत श्रीकृष्णांच्या. Krishna, through his loving motions and his very loving, sweet smiles, he completely attracted the hearts of the gopis. आपल्या डोळ्यांच्या विविध पद्धतीने त्यांनी गोपींवरही प्रेम दर्शवलं श्रीकृष्णाने. And when Krishna left the rasa dance,
The gopis were mad in ecstatic love. As they were wandering through the forests of Vrindavan, they were asking the moon and the stars and the trees and the birds and the insects, have you seen Sham Sundar? Have you seen Yashoda Nandan? रासलीलेतून श्रीकृष्ण जेव्हा निघून गेले त्यांच्या विरहामध्ये गोपी जणू काही वेड्या झाल्या आणि चंद्राला विचारत होत्या, हरिणांना विचारत होत्या, वृक्षांना विचारत होत्या, तुम्ही नंदनंदन श्रीकृष्णांना बघितलं का कुठे? Their samadhi, their total absorption in thinking of Krishna, together they were imitating the sweet, wonderful pastimes of Krishna's, the gestures of Krishna's, the words of Krishna. विरहामध्ये श्रीकृष्णांवर एवढे ध्यानमग्न झाले की श्रीकृष्णांनी विविध लीला ज्या केल्या होत्या त्यांचं ते आकलन करू लागले. The great Mahajan Bhishma is declaring the gopis of Vrindavan to be the supreme lovers of God. आणि भीष्मदेव ते स्मरण करून सांगतायत ह्या गोपी श्रीकृष्णांच्या सर्वोच्च भक्त आहेत. He's remembering the Rajasuya Yajna. अजून एक घटना आठवण करतायत, राजसूय यज्ञ. Where Yudhishthira Maharaj had already conquered all the various parts of the world. And he performed this greatest of all yajnas. And the most important part, he declared Krishna to be the supreme personality of Godhead, the ultimate worshipable being. या राजसूय यज्ञामध्ये युधिष्ठिर महाराजांनी पूर्ण पृथ्वीवर साम्राज्य स्वीकारलं, पण एक महत्त्वाचा भाग राजसूय यज्ञामध्ये की श्रीकृष्णांना त्यांनी घोषित केलं हे श्रीकृष्ण परमपुरुषोत्तम भगवंत आहेत. Bhishma was remembering in total samadhi, meditation, on the beautiful form of Krishna, whose complexion is like the tamal tree. भीष्म त्या श्रीकृष्णांना स्मरण करतायत ज्यांच्या त्वचेचा रंग हा एक तमाल वृक्षासारखा आहे. Whose eyes are like the fully blossomed lotus petals. पूर्णपणे विकसित झालेल्या एका पद्मासारखे त्यांचे डोळे आहेत. Krishna manifested his forearm form for the pleasure of Bhishma. श्रीकृष्णांनी भीष्मांची इच्छा पूर्ती करण्यासाठी चतुर्भुज रूप हे दर्शवलं. With unblinking eyes, moved only by its tears, he gazed upon Krishna and brought him deep, deep to the core of his own heart. आणि भीष्मदेवांनी हे चतुर्भुज रूप बघून आपल्या अंतःकरणात त्यांना बसवलं. And then became silent. आणि मग भीष्म शांत झाले. He surrendered his soul to Krishna with love, and Krishna received it. भीष्मदेवांनी आपलं सर्वस्व श्रीकृष्णांना अर्पण केलं आणि श्रीकृष्णांनी त्यांचं सर्वस्व देखील स्वीकारलं. It was in that moment that Bhishma stopped breathing. या क्षणी भीष्मदेवांनी शेवटचा श्वास घेतला. Antakale chamameva smaran matva kalevaram. Bhagavad Gita tells, one who remembers me at the time of death will attain me without fail. श्रीकृष्ण म्हणतात शेवटच्या क्षणी जे भगवंतांचं स्मरण करतील त्यांना नक्कीच भगवंत प्राप्ती होईल. All the Pandavas, the greatest of the rishis, and Krishna himself, they all bowed down to Bhishma. या अवस्थेमध्ये भीष्माला सर्व ऋषींनी, पांडवांनी आणि श्रीकृष्णांनी स्वतः देखील नमस्कार केला. They were so deeply moved by his wisdom and his love that it said all around Bhishma in Kurukshetra, everyone was as silent as birds after the day is concluded. आणि भीष्मदेवांना आदर व्यक्त करण्यासाठी असं म्हणतात कुरुक्षेत्रामध्ये जेवढे व्यक्ती उपस्थित होते ते दिवसा शेवटी पक्षी कसे शांत होतात तशाप्रमाणे पूर्णपणे शांत झाले. Yudhishthira Maharaj performed the last rites as Bhishma went back home, back to Godhead. युधिष्ठिर महाराजांनी अंत्येष्टी संस्कार केले आणि भीष्मदेव वैकुंठाला निघून गेले. The Devatas performed Pushabhishek. They were showering flowers upon Bhishma.
देवतांनी पण भीष्मदेवांवर पुष्पवृष्टी केली. Literally, because it's the month of Paush. खरोखर आहे, ही काही अशी काल्पनिक गोष्ट नाही, खरोखर पुष्पवृष्टी केली. And Yudhisthira Maharaj was so enlightened, so completely convinced by Bhishma's words that his heart was pacified, and he went back to Hastinapur and took care of Dhritarashtra and Gandhari and took care of all of the citizens like a father does for their own children. आणि भीष्मदेवांची शिकवण ऐकून युधिष्ठिर महाराजांनाही पटलं की हे कुरुक्षेत्राचं युद्ध हे गरजेचं होतं, आणि ते परत जाऊन धृतराष्ट्र गांधारींची काळजी घेऊ लागले आणि सर्व प्रजेची एक वडील जशी काळजी घेतात तशी काळजी घेऊ लागले. This particular pastime took place today. It is the anniversary, Makara Sankranti. आणि ही जी घटना मी वर्णन केली ती आजच्या दिवशी घडली होती. Just before, sometime before this, one of the great historical events of the Shastras, the scriptures, took place again in Kurukshetra. आणि आजच्या दिवसांच्या काही दिवसाआधी एक अजून एक फार महत्त्वपूर्ण ऐतिहासिक घटना घडली होती कुरुक्षेत्राला. When Krishna was only about 10.5 years old, he left Vrindavan to go to Mathura and then to Dwarka. The residents of Vrindavan were in separation from Krishna for so many years. श्रीकृष्ण सुमारे 10.5 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी वृंदावनातून पदार्पण केलं मथुरेकडे, आणि त्यानंतर प्रत्येक क्षण हे व्रजवासी त्यांच्या विरहामध्ये दुःखात त्यांनी व्यतीत केले. And they heard there was going to be a solar eclipse. And great personalities, sages, rishis, yogis, kings, they were going to Kurukshetra to perform yajna. आणि या व्रजवासींनी असं ऐकलं की आता एक सूर्यग्रहण होणार आहे, आणि त्या सूर्यग्रहणाच्या दिवशी अनेक ऋषी, अनेक द्वारकावासी हे कुरुक्षेत्राला जाणार आहेत. Specifically Samanta Panchaka, a very holy place made sacred long before by Maharaj Kuru and Parasuram. महाराज कुरु आणि परशुरामजींनी समंत पंचक नावाच्या जागी तिथे फार यज्ञ केले होते. The Yadus and the Brishnis and the Bhoja dynasties from Dwarka, headed by Ugrasena and Krishna, all decided to come to Kurukshetra. भोज, वृष्णी, द्वारकावासी, उग्रसेन महाराज आणि श्रीकृष्णांसोबत असं त्यांनी ठरवलं की आपणही कुरुक्षेत्राला जाऊया. When the Kurus heard about this, they came also. जेव्हा कुरूंनी ऐकलं तेव्हा कुरूही तिथे पोचले, कौरव पोचले. And when the message came to Nanda Maharaj and Yashoda Mai, they proclaimed to all the Brijabasis in Vrindavan, let us go to Kurukshetra. They didn't care anything about solar eclipses or yajnas. They just wanted to see Krishna. इतर सर्व लोक तिथे यज्ञासाठी चालले होते, शुभ कार्यासाठी चालले होते, पण व्रजवासी नंद महाराज आणि यशोदामाई यांना बाकी कुठल्या गोष्टीशी घेणं देणं नाही. त्यांनी ऐकलं की श्रीकृष्ण तिथे जाणार आहेत, म्हणून आपण पण जाऊया. They loaded their ox carts बैलगाड्यांवर स्वार झाले and made the journey to Kurukshetra. आणि त्यांनी प्रवास सुरू केला. Srimad Bhagavatam explains this wonderful reunion. भागवतामध्ये या मिलनाचं फार सुंदर वर्णन आहे. All the kings and the princes and the princesses and the queens, everyone was meeting after a long time. सर्व राजे राणी तिथे पोचले होते आणि एकमेकांना भेटत होते. People were smiling, they were laughing. Everyone was just talking about Krishna with each other. एकमेकांशी फक्त कृष्णांबद्दल चर्चा सुरू होती, म्हणून हर्ष होता, उल्हास होता. Rohini and Devaki, Krishna and Balaram's mother and father, who lived with them in Dwarka, after so many years, they saw Yashoda Mai. देवकी ज्या श्रीकृष्णांच्या आई आहेत आणि रोहिणी देवी ज्या बलरामजींच्या आई आहेत, त्यांनी अनेक अनेक वर्षांनी यशोदाचं दर्शन केलं. It was so emotional. फारच भावनात्मक प्रसंग होता हा. Devaki and Rohini are expressing to Yashoda, there is no one who is a greater well-wisher and a loving friend than you.
देवकी आणि रोहिणी व्यक्त करतायत यशोदेसमोर की तुम्ही आमचे सर्वात मोठे शुभचिंतक आहात. When we were not, Devaki was saying, when my own child, I was not able to take care of him, I was in prison. You raised Krishna with so much love, affection, with your whole heart and soul. And Rohini said, and you treated my child, you gave him the same love, Baladev. देवकी म्हणतायत श्रीकृष्ण माझे पुत्र आहेत, तर खरं तर माझी जबाबदारी होती त्यांची काळजी घ्यायची, पण माझ्या तुरुंगवासामुळे मी ती जबाबदारी स्वीकारू शकली नाही. तर माझ्या अभावामध्ये तुम्ही किती प्रेम दिलं श्रीकृष्णांना. रोहिणी देवी म्हणतायत माझ्या पुत्राला देखील तुम्ही तुमच्या पुत्राहून अधिक प्रेम दिलं बलरामजींना. They were crying, praising each other in ecstasy. यशोदाची स्तुती करत करत आनंदाने त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू वाहत आहेत. Then Nanda Maharaj and Yashoda Mai, they saw Krishna and Balaram for the first time in so long. आणि नंतर यशोदामाई आणि नंद महाराजांची दृष्टी श्रीकृष्ण आणि बलरामावर पडली अनेक अनेक वर्षांनंतर. Vasudeva arranged his own tent for the meeting. वसुदेवांनी आपल्या स्वतःचं जे जागा होती ती त्यांनी आयोजन केली भेटण्यासाठी. Nanda and Yashoda put Krishna on their laps and embraced him and cried and profusely showered their love upon the children. And Krishna and Balaram were showering their love upon their parents. कृष्ण आणि बलराम हे नंद आणि यशोदाच्या मांडींवर बसले आणि यशोदा आणि नंद महाराजांनी आपल्या अश्रूंनी त्यांचा अभिषेक केला. Vipralamba, separation, makes Sambhoga, union, more ecstatic in the realm of ras or spiritual love. एका प्रिय व्यक्तीच्या दुराव्यानंतर जेव्हा आपण त्यांना पुनर्मिलन होतं तेव्हा त्या मिलनामध्ये एक विशेष गोडवा असतो. After some time, the gopis, who were standing a little distance away, were gazing upon Krishna. Balaram went in another direction to meet some other people. आई वडिलांशी भेट झाल्यानंतर काही अंतरावरून गोपी पण हे दृश्य बघत होत्या आणि श्रीकृष्णांनी जेव्हा गोपींना बघितलं तेव्हा बलदेव तिथून निघून गेले. आता फक्त गोपी आणि श्रीकृष्ण आहेत. This loving exchange between Krishna and Sri Radha and gopis is the origin of the festival that we are celebrating today, Rath Yatra. आज आपण रथयात्रा साजरा करत आहोत. याचा स्रोत या घटनेशी आहे की गोपींना श्रीकृष्णांप्रती काय प्रेम आहे. Radha Bhava Duti Subalitam Nomi Krishna Swarupam. Sri Chaitanya Mahaprabhu is Krishna with the Mahabhav, the ecstatic love of Sri Radha in his heart. And he accepts her beautiful golden complexion. श्री चैतन्य महाप्रभू हे श्री राधाराणींचे भाव स्वरूप आहेत, पण त्यांनी बाह्य रूपाने श्री राधाराणींचे रंगही स्वीकारलाय. When Sri Chaitanya Mahaprabhu was living in Puri, every year he invited his devotees from all directions to come to join him to celebrate the Rath Yatra. आणि श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथपुरीत राहायचे तेव्हा आपल्या असंख्य भक्तांना दरवर्षी आमंत्रण द्यायचे, तुम्ही या आणि रथयात्रेत भाग घ्या. Why? का बरं असं? Because it is most intimate exchange of love between Sri Radha and Govinda Dev. गोविंद आणि राधाराणी यामधलं खूप आंतरिक प्रेमाचं ही एक घटना आहे. When Lord Chaitanya Mahaprabhu was dancing before the chariot of Jagannath, he was in the mood of Sri Radha, speaking to Jagannath Krishna during the kirtan. श्री चैतन्य महाप्रभू जेव्हा जगन्नाथ रथयात्रेत जगन्नाथांसमोर नृत्य करायचे तेव्हा राधाराणीच्या भावनेत जगन्नाथ श्रीकृष्णांशी संभाषण करायचे. In the mood of their meeting in Kurukshetra. आणि हा पूर्ण प्रसंग कुरुक्षेत्रामध्ये झालेल्या प्रसंगानुसार चालायचा. I am the same Radharani
And you are the same Krishna. And these are the same moonlit nights. But I want to take you back to Vrindavan, to the bank of the Yamuna. कवितेत श्री चैतन्य महाप्रभू म्हणायचे, मीच तीच राधाराणी आहे, तुम्ही तेच कृष्ण आहात, हा तोच चंद्र आहे, पण ही जागा सोडून माझी अशी इच्छा आहे की आपण दोघांनी वृंदावनाला जावं. Here in Kurukshetra, you are surrounded by large crowds with queens and princesses and kings. इथे कुरुक्षेत्रामध्ये अनेक राणी, अनेक राजे इथे उपस्थित आहेत. तुम्ही सर्व या परिस्थितीमध्ये वेगळे आहात. There is the loud rattling of chariots. इथे रथांचा आवाज येतोय. There is elephants and horses. मोठे मोठे हत्ती आहेत, घोडे आहेत. We want to take you back to Vrindavan, where there's sweet, fragrant forest gardens. आमच्या मनात या सर्व ऐश्वर्यापासून दूर वृंदावनामध्ये एका सुरम्य वातावरणात तुम्हाला न्यायची इच्छा आहे. Where you are not surrounded by military, but your only companion is your flute. जिथे तुमचे सोबती म्हणून सैन्य नसेल तर तुमची बासुरी असेल. We don't like to see you in your royal attire with helmets and all sorts of jewels. मुकुट, दागदागिने अशा राजवेशात तुम्हाला बघायची आमची इच्छा नाही. We yearn to see you as a simple cowherd boy, Gopa. एक गोपाळ, गायींची रक्षा करणाऱ्या गोपाळासारखं आम्हाला तुम्हाला बघायचंय. No crown, but a peacock feather. आम्हाला सोन्याचं मुकुट नको, इथे फक्त एक मोर पंख बघायचा. No shields and armor, but a gunjamala and a Vajayanti flower garland. छातीवर युद्ध करण्यासाठी सुसज्ज होणारं चिलखत नकोय, आम्हाला इथे वैजयंती माळा पाहिजे, गुंज माळा पाहिजे. Surrounded by your cows and calves. आणि तुमच्या अवतीभोवती गायी, वासरं पाहिजेत. Dancing peacocks and singing parrots. नाचणारी मोरं आणि गाणारे पोपट. We do not even experience a single drop of happiness here in Kurukshetra compared to the limitless ocean of happiness that we experience when you're a cowherd boy in Vrindavan on the banks of the Yamuna River. वृंदावनामध्ये यमुनेच्या तीरी तुमच्या सहवासात आम्हाला आनंदाचा जो सागर अनुभव व्हायचा होता, त्याचा एक थेंबही आनंद आम्हाला इथे कुरुक्षेत्रात मिळत नाहीये. Please come back to Vrindavan. कृपया 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 परत वृंदावनात या. The reason they're begging Krishna is they know that Krishna is happiest in Vrindavan. आणि ह्या विनवण्या गोपी यासाठी करतात कारण त्यांनाही श्रीकृष्णांचं अंतःकरण माहिती आहे. श्रीकृष्णांना वृंदावनात परम आनंद होतो. They said previously you sent Uddhav from Mathura to teach us Gyan and philosophy about, the oneness of God and how we're all eternally parts of God and how God's in everyone's hearts, and you were teaching us the mystical yoga process of how to meditate on you. गोपी म्हणाल्या, पूर्वी तुम्ही अजून एक प्रयत्न केला होता की उद्धवाला पाठवलं होतं आणि उद्धवाने आम्हाला खूप ज्ञान दिलं. परमात्मा सर्वांच्या हृदयात आहेत. And now even you are telling us this. आणि तुम्ही पण आता परत तेच आम्हाला सांगताय. But we are not yogis. पण आम्ही योगी नव्हे, We are gopis. आम्ही गोपी आहोत. We don't want to meditate on you. We want to serve you. We want to make you happy. आम्हाला काय तुमच्यावर फक्त असं कोरडं ध्यान नाही करायचं आहे, आम्हाला तुमची सेवा करायची, आम्हाला तुम्हाला प्रेम करायचं आहे. You're simply disturbing our minds with this philosophy. आम्हाला तुम्ही केवळ निव्वळ त्रास देताय. We are not mystics. We are gopis. आम्ही साधारण गोपी आहोत, आम्हाला प्रेम करायचं आहे. Cannot you see that we are drowning in the ocean of separation from you? तुम्ही हे बघू शकत नाही का की आम्ही दुःखाच्या सागरामध्ये बुडतोय. And we are being devoured by the timangala fish of our aspiration to serve you and make you happy. आणि या दुःखाच्या सागरामध्ये तिमिंगिला मासे आहेत. ते तिमिंगिला मासे काय आहेत, आम्हाला तुमची सेवा करायची इच्छा, ते आम्हाला गिळतायत. Please come back to the river Yamuna and be happy.
कृपया यमुनेच्या काठी या आणि परत आम्हाला आनंद द्या. Lord Chaitanya, in the mood of Sri Radha and Kurukshetra, is telling Krishna, when I see the moroseness of Mother Yashoda and Nanda Maharaj in separation from you, and all the gopis and all the gopas, my heart breaks. श्रीकृष्ण म्हणतायत की मलाही दुःख होतंय. Longing to be with you, they're on the verge of death. माझ्यासोबत संग घेण्यासाठी जणू काय त्यांचा मृत्यूच होणार आहे. I know that you're a perfect gentleman, but is it that you want to kill them? गोपी विचारतायत, ठीक आहे तुम्ही सज्जन आहात, पण तुम्ही हे एक दुष्कृत्य कसं करू शकता? तुम्हाला त्यांचं मारायचं आहे की काय त्यांना? Or do you want to save their life by coming back to Sri Vrindavan Dham? मग एकच चांगलं काम करा की कृपया तुम्ही वृंदावनाला परत या आणि त्यांना जिवंत करा. Sri Radha said that it is said that the mind and the heart are one. श्रीमती राधाराणी म्हणाले, हृदय आणि मन हे एक असतं. But my heart can never be separated from Vrindavan. My heart is Vrindavan. पण माझं मन हे वृंदावनापासून अभिन्न आहे. माझं मन नेहमी वृंदावनात असतं. Please save all of our lives and place your beautiful lotus feet once again in Sri Vrindavan. आणि राधाराणींनी एक विनवणी केली, कृपया आम्हाला सर्वांना जिवंत ठेवण्यासाठी कृपया परत एकदा तुम्ही वृंदावनात पदार्पण करा. Krishna was so deeply moved. He responded. He said, actually, I cannot live in separation from you. The love of the residents of Vrindavan is my life and soul. And just as you are always remembering me, I am always remembering you. आणि श्रीकृष्णाने देखील हे स्वीकार केलं की माझं तुमच्याशिवाय जगणं अशक्य आहे. जसे तुम्ही प्रत्येक क्षणी मला स्मरण करत असता तसं प्रत्येक क्षणी मी देखील तुम्हाला स्मरण करत असतो. And I know because of the nature of your love, if I am not with you, you will die. आणि मला हेही माहिती आहे की जर मी तुम्हाला माझा सहवास दिला नाही तर तुमचा मृत्यू हा सुनिश्चित आहे. Krishna, who's the source of all incarnations, the source of Narayan, in the role of a human being, he tells Sri Radha and Gopis that every day I worship Lord Narayan. श्रीकृष्ण हे श्री नारायणांचे स्रोत आहेत, पण या घटनेमध्ये राधाराणी आणि गोपींना सांगतात की रोज मी नारायणांची पूजा करतो. And by his mercy, every day I come to Vrindavan to perform pastimes in your hearts. आणि त्यांच्या कृपेने मी दररोज वृंदावनामध्ये तुमच्या हृदयामध्ये तुम्हाला सहवास देण्यासाठी येतो. But I am invisible. पण मी अदृश्य रूपात येतो. But we're together. पण आपण दोघे सोबत असतो And we feel each other. आणि एकमेकांना आपण सहवास देतो. Please know that we can never be separated from each other. कृपया तुम्ही एक विश्वास ठेवा, आपला दुरावा कधीच शक्य होणार नाही. But still, there's still 4 or 6 more asuras that I have to liberate. पण एक 4-5 असुर आहेत ज्यांना मला मुक्ती द्यायची आहे. If I was in Vrindavan, all these asuras would be coming to Vrindavan. So I'm in Dwarka and Mathura to liberate them. मी जर वृंदावनाला या क्षणी आलो तर ते हे असुर पण वृंदावनात येतील आणि तुम्हाला त्रास देतील, पण म्हणून मी बाहेर आहे. And soon, within 10 or 20 days, I will return to Vrindavan. बस आता त्यांना मी मुक्ती देऊन 10-20 दिवसांमध्ये परत वृंदावनात येईन. Always remember me. Chant my holy names. I'm always remembering you. नेहमी माझी आठवण करा, माझं नाव घ्या, मी देखील तुमची आठवण करत असतो. This was the mood of the Leela between Lord Chaitanya and Jagannath. This was the meeting of Radharani and Gopis with Sri Krishna in Kurukshetra. हे श्री चैतन्य महाप्रभू जगन्नाथजींना सांगतायत आणि हेच संभाषण गोपी आणि राधाराणींचं श्रीकृष्णांसोबत कुरुक्षेत्राला झालं होतं. In the minds of the gopis, in the core of their hearts, they meditated on making beautiful chariots. 3 chariots, placing Krishna
Subhadra, his sister, and his brother Balaram, and bringing them from Kurukshetra back to Vrindavan. गोपींनी आपल्या अंतःकरणात 3 रथ बनवले आणि त्या 3 रथांवर कृष्ण, बलराम आणि सुभद्रांना बसवलं आणि It is that meditation of the Braj Gopis that is the meaning of Ratha Yatra. आणि हा प्रसंग आहे आपण जो रथयात्रा साजरा करतो या प्रसंगाचं प्रतीक आहे. In Puri, every year, approximately 1 million people gather for this parade. 10 लाख लोक दरवर्षी पुरीमध्ये उपस्थित राहतात या रथयात्रेत भाग घेण्यासाठी. The Jagannath temple represents Dwarka Lila, and Gundicha represents Vrindavan. जगन्नाथ मंदिर हे द्वारकेपासून अभिन्न आहे आणि गुंडीचा मंदिर हे वृंदावनापासून अभिन्न आहे. His Divine Grace, A.C. Bhaktivedanta Swami Prabhupada, he was so spontaneously attracted to this topmost favorite festival of Sri Chaitanya Mahaprabhu. श्री चैतन्य महाप्रभूंचा हा आवडता सण होता आणि श्रील प्रभुपाद यांनाही या सणाप्रती विशेष आकर्षण होतं. From his early childhood, he would have his father help him make a chariot, and in the little courtyards and side streets of Calcutta, he would perform Ratha Yatra. लहानपणीच श्रील प्रभुपादांनी आपल्या वडिलांना विनंती केली की मला देखील रथयात्रा साजरा करायची आणि मला तुम्ही एक छोटा रथ बनवून द्या. आणि Kirtan, prasad distribution, and meditating on the beautiful darshan of Jagannath. आणि या श्रील प्रभुपादांच्या बालपणीच्या रथयात्रेत देखील कीर्तन होतं, महाप्रसाद होता आणि दर्शन होतं. Later, when he came to the West, 1967, he established Ratha Yatra for the first time in history outside of Jagannath Puri in India. It was in San Francisco. अनेक वर्षानंतर 1967 मध्ये श्रील प्रभुपादांनी भारताबाहेर पहिल्यांदा रथयात्रा साजरा केली सॅन फ्रान्सिस्को या शहरात. Srila Prabhupada renamed San Francisco New Jagannath Puri. आणि श्रील प्रभुपादांनी सॅन फ्रान्सिस्कोचं नवीन नामकरण केलं. त्यांनी म्हटलंय आजपासून या जागेला आपण नवीन जगन्नाथपुरी या नावाने. He wanted to share this intimate leela of Sri Vrindavan, the gopis and Krishna with the whole world. श्रील प्रभुपादांची इच्छा होती की गोपी, राधाराणी आणि कृष्णांमधलं हे जे संभाषण आहे या भावना सर्वांपर्यंत पोचाव्यात. Ratha Yatras in New York and London and Australia, in Paris, in Africa, in about 100 cities throughout the world. आणि आज विश्वात 100 प्रमुख शहरांमध्ये प्रत्येक ठिकठिकाणी रथयात्रा होते. Bhaktivinoda Thakur, great acharya, he wrote that he's meditating on leaving his body in Kurukshetra. भक्तिविनोद ठाकूर लिहितात की माझं देह मी कुरुक्षेत्रात सोडेन. Because where there's the greatest need, there's the greatest opportunity to serve. जिथे गरज असते तिथे सेवा करायला फार महत्त्व असतं. And Sri Radharani is in the greatest need in Kurukshetra. Because after so many years of separation, she's seeing Krishna as a royal prince. कारण कुरुक्षेत्रामध्ये राधाराणीला आपण सर्वांची गरज आहे. तिथे ती बघते की श्रीकृष्ण हे एका राजवेशात आहेत. Ratha Yatra is truly an intimate pastime that our greatest acharyas hold in the highest place in their hearts. आपले आचार्य रथयात्रेला फार विशेष ठिकाणी समजतात आणि त्याची पूजा करतात. And for people of the public, it's just a beautiful festival with flowers and dancing and singing and wonderful food and wonderful chariots. आणि ज्यांना या आंतरिक भावनेची कल्पना नाही त्यांना असं वाटतं की फार छान उत्सव आहे, यामध्ये नाचणं आहे, गाणं आहे, कीर्तन आहे, फार छान आहे.
One more thing happened on Makara Sankranti, but I'm out of time. मकर संक्रांतीच्या दिवशी अजून एक फार विशेष घटना घडली आहे, पण आपल्याकडे वेळेचा अभाव आहे. It was on this day that Sri Chaitanya Mahaprabhu from Navadvip Dham, he left his home to go to Katwa and become a sannyasi. या दिवशी श्री चैतन्य महाप्रभूंनी नवद्वीपहून कटवा या शहराकडे प्रयाण केलं आणि तिथे संन्यास स्वीकारला. He had the most loving wife, the most loving mother, the most loving friends and associates, and most of Navadvip were all in complete love with him. त्यांची फार एक प्रेमळ पत्नी होती, प्रेमळ आई होती, प्रेमळ भक्त होते. हेच काय, संपूर्ण नवद्वीप शहरातली प्रत्येक व्यक्ती त्यांना प्रेम करत होतं. Namo Mahabaranyaya Krishna Prem Pradayate Krishnaya Krishna Chaitanya Namane Godatvishe Namaha. Lord Chaitanya, who is most munificent, श्री चैतन्य he was willing to leave all that to become a sannyasi so that he could travel everywhere and liberate the whole world. केवळ एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास करून आपल्याला कृष्ण प्रेम देण्यासाठी श्री चैतन्य महाप्रभूंनी या सर्व प्रेमी भक्तांचा त्याग करून संन्यास स्वीकारला. To give what no other incarnation has ever given, this bhav of Sri Braj Bhumi, prema bhakti, giving it freely to all. Parama karuna pahundui jana nitai Gaura Chandra. He's supremely merciful, supremely kind. Lord Chaitanya and Lord Nityananda, they are giving the highest realm of ecstatic spiritual love. And their process is joyful. Chanting, dancing, feasting. Kevala Ananda Kanda. यांच्या पूर्वी कुठल्याही अवताराने कधीही असा दान दिला नाही. व्रज प्रेमाचं दान दिलं आणि त्यांनी मार्ग पण खूप सोपा दिलाय. कीर्तन करूया, नृत्य करूया आणि प्रसाद स्वीकारूया. Param Vijayate Sri Krishna Sankirtanam. The greatest benediction in the world in this age of Kali is the chanting of God's names, Kirtan. या विश्वावर सर्वात मोठा आशीर्वाद कलियुगामध्ये एकच आहे, तो आहे संकीर्तन, कृष्ण नामाचं संकीर्तन. Kalerados Niderajan Asti Heka Mahan Guna. Kirtanad Eva Krishnasya Mukta Sangha Param Prachet. Kali Yuga, there's so many problems, so many faults, so many reversals. But there's one special blessing that anyone, everyone who sincerely takes to the name of Krishna and takes shelter of the name of Krishna with a humble heart can attain the highest perfection of liberation, which is entrance into the eternal Leela of Sri Vrindavan Dham. एका दृष्टीने कलियुग हे दोषांचा सागर आहे, पण या दोषांच्या सागरामध्ये एक सद्गुण आहे, तो म्हणजे की जो कोणी प्रामाणिकपणे नम्रतेने हरिनाम घेईल त्याला परमसिद्धी हे गोलोक वृंदावनामध्ये प्रवेश अर्पण होईल. I would like to invite everyone to conclude this event by participating in Harinam Sankirtan. आणि म्हणून मी तुम्हा सर्वांना विनंती करीन की या कार्यक्रमाच्या शेवटी आपण हरिनाम संकीर्तनात भाग घेऊया. As I'm chanting, please fold your hands together like this to welcome Shri Radharani, Shri Krishna, their eternal abode into your heart. मी जेव्हा संकीर्तन करीन इथे तेव्हा सर्वांना मी विनंती करतो, हात जोडून श्री राधाराणी आणि श्री कृष्णांना आपल्या हृदयामध्ये आमंत्रण द्या. As you are chanting, please raise your arms very high. आणि मी कीर्तन केल्यानंतर जेव्हा तुम्ही कीर्तन कराल तेव्हा तुमचे दोन्ही हात असे वर करा. And let us chant with all our hearts very loudly. आणि अंतःकरणातून आपण फार जोरात श्रीकृष्णांच्या नावाला आव्हान करूया, With great devotion. प्रेमाने, भक्तिभावाने. And now Nandulal Prabhu will teach you how to dance. आणि आता मला सांगतायत तुम्हाला. RG Media YouTube channel. Like, share, subscribe.